करूया का? नाही, काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतोय आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील 267 ते 300 mm पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 65 mm वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते. परंतु इकडे तर 267 पेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज 300 mm पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं. चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली. परंतु रेल्वे आणि BMC आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत आणि BMCचे 481 पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत. आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण, मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं. होल्डिंग पॉइंट जे आहेत, होल्डिंग पॉइंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतोय. आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉइंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये, देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर BMC आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये